येत्या काही दिवसात तुम्हाला सगळ्यांनाच पुण्यातल्या रस्त्यांवरचे खड्डे गायब झालेले दिसतील आणि त्याचं कारण असं आहे की पुणे पीएमसीने एक ऍप तयार केलंय. त्याचं नाव आहे पीएमसी रोड मित्र ऍप. ते ऍप खड्ड्यांसाठी काम करणार आहे आणि जिथे जिथे रस्त्यांवर पुण्यातल्या रस्त्यांवर खड्डे आहेत त्या खड्ड्यांचा फोटो पुणेकरांना त्या ऍपवर अपलोड करावा लागणार आहे आणि त्या फोटोची दखल किंवा त्या खड्ड्याची दखल पुणे पीएमसी घेणार आहे. पुणे पीएमसीचं हे ऍप नेमकं कसं काम करतं आणि हा जो खड्डा माझ्या बाजूला दिसतोय या खड्ड्याचा फोटो काढून तो कसा अपलोड करायचा आणि पुणेकरांनी या खड्ड्यांबाबतची जी काही कायमची असलेली तक्रार आहे ती कशी घालवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. ते ऍप नेमकं कसं काम करते ते पण आपण बघणार आहोत. पुणे पीएमसीने हे ऍप तयार केलं आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी हे ऍप काल लॉन्च केलं आणि यात अजून कोणतीही तक्रार गेलेली नाहीये. पुणेकरांनी एकही तक्रार केलेली नाहीये. आपणच त्यात पहिली तक्रार या सगळ्या ऍपमध्ये करणार आहोत. या ऍपचं नाव आहे पीएमसी रोड मित्र ऍप. ती कशी करतात हेही मी पुणेकरांना दाखवणार आहे. रिपोर्ट करायचं आहे. टाईप कम्प्लीट ऍड्रेस विथ लँडमार्क हे दाखवायचं आहे. मी सध्या पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिराच्या बाजूला असलेला जो नदीपात्र आहे शनिवार पेठ मधला जो एरिया आहे त्याच रस्त्यांवरच्या या रोडवर आहे. सो मी इथे ओंकारेश्वर टेम्पल टाईप करते. तिथे तुम्ही कोणत्या लोकेशनला आहात हे लोकेशन देखील ऍपनुसार सांगायचं आहे आणि तिथे आम्ही पहिलीच ही तक्रार करतोय म्हणून हे सगळं माय लोकेशन म्हणून टाकायचं. तिथे तुम्हाला प्रॉपर लोकेशन येईल आणि डन म्हणायचं. तुमचं लोकेशन आहे ते लॅटिट्यूड आणि याच्यानुसार प्रॉपर या खड्ड्याचं लोकेशन तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर फोटोज काढायचे. या खड्ड्याचा मी चारही बाजूने फोटो काढणार आहे. आणि तो ओके म्हणून अपलोड करणार आहे. साधारण 3 फोटो आणि 1 व्हिडिओ आपण यात अपलोड करू शकतोय. आणि अर्थातच पीएमसीला लँडमार्क जरा दिसावं म्हणून जरा वेगळ्या अँगलनी मी या खड्ड्याचा फोटो म्हणजे नदीपात्र दिसेल आणि खड्डा पण दिसेल हा फोटो अपलोड करते. वाटलंच तर तुम्हाला यात व्हिडिओ अपलोड करायचं देखील ऑप्शन देण्यात आलंय. आपण याचा एक व्हिडिओ छोटासा शूट करू. रस्ता दाखवू. हा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि तो पण याच ऍपवर अपलोड करते. किती नंबर ऑफ पोर्टहोल्स किती खड्डे आहेत कसा तो परिसर आहे हे सांगायचं आहे. सध्या इथे एकच आहे सिलेक्ट पोर्टहोल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण पुण्यात एक सलग रस्ते नाही आहेत. काही ही झाकणं निघालेली आहेत. काही ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे खड्डे आहेत ते इथे दाखवण्यात आले आहेत. इथे दाखवलंय की रस्त्यावरील खड्डे खराब रस्ता असेल तर ते सांगायचंय. पदपथावरील अडथळे ब्लॉक निघाले आहेत का ते पदपथावरील अडथळे पाणी साचलेलं ठिकाण असेल तर तेही तुम्ही अपलोड करू शकताय. झाकणं तुटलेली आहे का आणि निघालेली आहेत का हे जे आपण बघतोय ते झाकणं तुटलेली आहेत का आणि निघालेली आहेत का या कॅटेगरीमध्ये येतं. दुभाजक म्हणजे डिवायडर डॅमेज झालंय का. निसरडा रस्ता आहे का. रस्त्यावर कचरा अथवा सामानाचा अडथळा असं काही आहे का. आणि चुकीचा गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकर चुकीचा आहे का किंवा हेही काही नसेल तरीही इतर म्हणून एक ऑप्शन दिलंय. सो मी आता झाकणं तुटलेली आहेत हे अपलोड करते. डिस्क्राईब द रोड कंडिशन आणि त्यांना एक मेसेज पण द्यायचा आहे आणि रोडची कंडिशन पण सगळी तुम्हाला डिस्क्राईब करावी लागणार आहे. एवढंच नाही तर इथे मी सरळ लिहितेय की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्यात यावी. महापालिकेनं अजून एक सांगते. महापालिकेने एक दावा केलाय की याचा फोटो अपलोड झाल्यावर 48 तास याच्यावर काम होईल आणि 72 तासाच्या आत हा खड्डा बुजवला जाईल. याच्यावर उपाययोजना होईल. आणि असं केलं नाही
तर त्या संबंधित वॉर्ड ऑफिसर असू देत, अभियंता असू देत, त्यांच्यावर काही प्रमाणात कारवाई देखील करू असं सांगितलंय. त्यामुळे पहिलाच जी तक्रार आहे ती मी स्वतः नोंदवती आहे आणि थेट पोस्ट कंप्लेंट म्हणून आहे. पोस्ट कंप्लेंट. हे ऍप पुण्यातल्या सगळ्या रस्त्यांसाठी तयार करण्यात आले आहे. पुणेकरांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलं आहे. महापालिकेकडनं तयार करण्यात आलं आहे. पुणेकरांनी खड्ड्याच्या आजूबाजूला रांगोळ्या घालून, खड्ड्याच्या बाजूचे नकाशे तयार करून ट्विटरवर असू देत किंवा सोशल मीडियावर व्हायरल केले होते आणि सगळ्या रस्त्यांची स्थिती महापालिकेला लक्षात आणून दिली होती. आणि त्यानंतर पुणे पालिकेला हे सुचलं आणि त्यांनी हे ऍप सुरू केलं. हे ऍपचं कंप्लेंट गेल्यावर एक मेसेज येतोय आपल्याला. युअर कंप्लेंट हॅज बीन रजिस्टर्ड अँड असाइन्ड टू ऑफिसर स्वप्नील खोत. यू विल बी नोटिफाय ऑन फर्दर अपडेट पीएमसी रोड मित्र. स्वप्नील खोत हे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे माझी तक्रार गेली आहे. याच्यावर कारवाई नेमकी कशी होते, 72 तासात हे सगळं नीट होतंय का, हेही आपण पाहणार आहोत. मात्र त्याच्या आधीच हे सगळं ऍप कशी काय करायचं, काय काय करायचं, पुणेकरांनी तक्रारी कशी करायचं हे आपण समजून घेणार आहोत. 72 तासांनी नेमकं काय होणार आहे तेही पाहूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.